खोतेदारांच्या न्यायी मागण्यांसाठी 4 दिवसांपासून मांजरी उपबाजारात गेल्या 4 दिवसांपासून बाळासाहेब बिसे आमरण उपोषण करत असताना संचालक मंडळाकडून अद्याप निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे। संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतला असून एका संचालकाने यास तीव्र विरोध केला आहे। घेतलेला निर्णय जाहीर करण्यास एवढा विलंब का, असा सवाल शेतकरी खोतीदार करत आहेत। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांकडून मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापारी यांना मज्जाव केल्याने शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन या बाजारात केले आणि बाळासाहेब बिसे यांनी आमरण उपोषण सुरू केले। गेल्या 4 दिवसांपासून अन्न पाण्या वाचून ते आंदोलन करत आहेत। संचालक सुदर्शन चौधरी छोटे शेतकरी मोठे शेतकरी असा भेदभाव करून खोतीदारांना विरोध करत आहेत। दुबार विक्रेते ड्रायव्हर यांना उपोषण व्यासपीठ समोर घोषणा द्यायला लावल्या जात आहेत। त्यामुळे या बाजारातील वातावरण चिघळले आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आंदोलक बिसे यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। हडपसर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, सिने दिग्दर्शक संदीप इनामके, संजय शिंदे, मराठा टायगर फोर्सचे अध्यक्ष संदीप लहाणे, शिवसेना शहर प्रवक्ता अभिजित बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका अध्यक्ष संदीप बापू गोते, उपाध्यक्ष अशोक आबा गायकवाड यांनी बाळासाहेब बिसे यांना भेटून पाठिंबा दिला। आठवडे बाजारातून माल घेऊन येणारे छोटे कष्टकरी व्यापारी मंगल साबळे, सिंधू कोळीगीर, भाग्यश्री थोरात, शांताबाई कोळपे यांनी आम्हाला मार्केटमध्ये बंद केल्याने उपासमार होत असल्याची व्यथा मांडली। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता खोतीदार व्यापारी यांना मांजरी उपबाजारात 1 तारखेपासून प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर कोरेगाव मूळ येथे खोतीदारांसाठी स्वतंत्र मार्केट करणार असल्याचे त्यांनी सांगितले। संचालक मंडळाने निर्णय घेतला असेल तर जाहीर करण्यास विलंब का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। शेतकरी आणि व्यापारी यांचा मधला जो अत्यंत महत्वाचा दुवा आहे, जे खोतकरी बांधव आहेत, गेले कित्येक वर्षापासून पूर्ण जिल्ह्यामधला असेल किंवा आपल्या हडपसर परिसरातले असेल, की शेतकऱ्यांचा माल हा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे। कुठलाही शेतकरी 1 रुपयापर्यंत आजपर्यंत कधी फसलेला नाहीये। प्रत्येकाचं काम व्यवस्थित चाललेलं आहे। तर आता काही दिवसापासून या खोतकरी समाजावरती जो काही अन्याय चाललेला आहे, तर या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी जे उपोषणाला बसणारे जे बाळासाहेब बिसे आहेत, बाळासाहेब बिसेंना आमच्या वतीनं पूर्णतः पाठिंबा असेल। आणि जर बाळासाहेबांची भूमिका जर चुकीची नाहीच, तर मी सगळ्यांना एक विनंती करेल की बाबा जो कोणी शेतकऱ्यांच्या संबंधितला आवाज उठवणारा जो कोणी कार्यकर्ता असेल त्यांनी बाळासाहेब बिसेंना पाठिंबा देणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा असा की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जर कोणी आडेवेडे घेऊन या खोतकर बांधवांच्या वरती जर कोणी अन्याय करण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर हा अन्याय हा फक्त खोतकर बांधवावरती नाहीये, हा या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांवरती आहे। कारण हा खोतकर बांधव शेतकऱ्यांचा शेतीतला माल उचलून आणायचा आणि इथं व्यापाऱ्यांपर्यंत नेऊन ठेवायचा। उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, पहाटे 3-3, 4-4 वाजता इथून माल टाकणारे जे माझे खोतकरी बांधव आहेत, तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे अन्याय होऊन देणार नाही। शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांच्याशी आता संपर्क झालेला आहे। पुढच्या काही दिवसामध्ये बाळासाहेब बिसेंचं आमरण उपोषण हा जो मुद्दा आहे, बाजार समितीतला जो काही चुकीचा आनागोंदी कारभार चाललेला आहे, हा कारभार महाराष्ट्राचे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार। गेली 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे, परंतु कोणत्याही संचालक मंडळाकडनं मला या ठिकाणी संपर्क काय साधण्यात आलेला नाही। गेल्या ज्या घडामोडी त्या घडामोडी ऐकायला येतात, काही जण पाठिंबा द्यायला तयार आहेत, काही संचालक विरोधात जात आहेत। अनेक शेतकरी संघटनेचा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा तयार झाला, त्यांनी इथे मोर्चा सुद्धा काढलेला आहे। शेतकरी बांधवांनी या ठिकाणी माझ्या उपोषणाबरोबर स्वतः आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे। तरी हे जे संचालक मंडळ आहे ते या ठिकाणी आजपर्यंत काही दखल घ्यायला तयार नाही। मी माझी स्वतःची तिरडी या ठिकाणी बांधून बसलेलो आहे, यांनी त्याची जाणीव घ्यावी। मी मरेल पण हटणार नाही। कोणती कारभार आहे त्याचा सगळा कच्चा चिट्टा यांचा बाहेर निघलाच पाहिजे। माननीय अभिजितजी सर या ठिकाणी आलेले आहेत, मला नक्की गॅरंटी आहे की मी जे पत्र आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेलं आहे ना, आता हे पत्रक मी या ठिकाणी सगळीकडे वाटतोय, ते सगळं पत्रक माननीय अभिजितजींनी वाचलेलं आहे
आणि नक्कीच माझा विश्वास आहे की अभिजितजी हा विषय एकनाथभाई शिंदेपर्यंत पोहोचवतील आणि आम्हाला न्याय मिळेल. नक्कीच या ठिकाणी असं कोणतंही मार्केट नाहीये की छोट्या शेतकऱ्यांनी माल आणावे, मोठ्या शेतकऱ्यांनी माल आणावे, असं कोणताही नियम नाहीये. परंतु जाणून बुजून हा वाद तयार केला जातोय. शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण करून भडकवण्याचं काम केलं जातंय. नक्कीच त्यांचा काहीतरी हेतू असेल की मी शेतकरी नेता आहे, छोट्या शेतकरी नेता आहे आणि त्याच्या माध्यमातून गुडविल तयार करायचंय, पुढे काहीतरी राजकारण खेळायचं असं ते नाव खेळतायत. परंतु ही बाजार व्यवस्था आहे, ती बाजार व्यवस्था ते या ठिकाणी उद्ध्वस्त करतायत. जाणून बुजून त्या ठिकाणी आखाडा तयार करतायत. खोतकरी बांधवांसंगती दोन हात करण्याची भाषा त्या ठिकाणी तयार करतायत आणि खोतकरी बांधवांसंगती दोन हात करताना मोठ्या शेतकऱ्यांना पण उद्ध्वस्त करतायत, पर्यायाने छोट्या शेतकऱ्यांना पण उद्ध्वस्त करतायत. म्हणजे त्यांनी हा जो खेळ चालवलेला आहे हा चुकीचा आहे आणि तो त्यांनी थांबवला पाहिजे. माझं नाव मंगल मनोहर साबळे, राहणार गुंडवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आम्ही गवार, वाली हा काही माल घेतो शेतकऱ्यांचा, 10 किलो 20 किलो असं. ते ज्यांना शक्य होत नाही शेतकऱ्यांना शेती बघून इथं यायला, थोडे माल घेऊन परवडत नाही त्यांना, त्यांच्या मालाची आम्ही आणून योग्य भाव देऊन इथे विक्री करतो. तर ते विक्री करण्यास आम्हाला बंदी घातलेली आहे त्यांनी. काय आमचे माल उचल तर डायरेक्ट निलाव काढतात, म्हणतात तुम्ही यायचं नाही तिकडे, माल बाहेर विकायचा. वाटेने जरी शेती केली असेल तरी तुमच्या व्यापारी शिक्का आहे, तो माल घेऊन तुम्ही कुठं पण विका, इथं मार्केटमध्ये आणायचा नाही असं आमच्या दबाव आणतात. आम्हाला विकून देत नाही. आम्ही 4-5 वाजता उठतो आणि थंडी असो, पाऊस असो, हिवाळा असो, आम्ही बाजारात जातो. हे ज्यांना शक्य होत नाही ते शेतकऱ्यांचा माल आम्ही योग्य भाव देऊन इथं आणून आमच्या पोटापुरते हाजरीपुरते पैसे राहतात ते आणून ते विकतो आम्ही. मी सिंधू गणेश बोळगे, मी राहते हडपसर 17.5 वर्षी. काय आज 33 वर्ष झालं मला. मी हे 10 किलो 5 किलो शेतकऱ्यांचा माल आणतो. इथं जर समजा 50 रुपये बाजार असला तर आम्ही 45 ने तिथनं खरेदी करतो. आणि छोटे मोठे शेतकरी असतात ते म्हणतात आम्हाला यायला परवडत नाही. मग आज ही 33 वर्ष झालं मी हे करते आणि मला कुठल्याच साहेब लोकांनी अडवलं नाही. आपले भूषणदादा साहेब होते 17.5 तर त्यांनी एकदा माझा माल अडवला होता इथं. भूषणदादानी भूषणदादा अशी बोलले की ती बाई पाटे 4ला रस्त्याने चालत जाते आणि माल घेते. थोडाफार माल आणला आणि विकला तर काय फरक पडतो, तुम्ही माल त्या बाईचा द्या, त्या बाईला अडवू नका. आज आमच्या समोर ती बाई जाते ना, त्यांनी मला बऱ्याच वेळाने पाहिलेले मी रोडने चालताना. मग आम्ही पाटे 4ला निघतो घरातनं, 6 वाजेपर्यंत जातो बाजारात. 6 वाजता कुणाचं 5 किलो असेल, कुणाचं 3 किलो, कुणाचं 10 किलो असं असेल. फार तर फार 60-70 किलो माल असतो आमच्याजवळ. त्यातून आमचा येण्या जाण्याचा खर्च आहे, त्यातून आम्हाला इथली पावती आहे. एखादा मोठा डाग असला तर हमाली आहे. मग त्यातून आम्हाला काय राहतात 200-250 रुपये लय तर राहतात. एवढं काय केलं एखाद्या दिवशी 500 राहतात माल जर जास्त कमी असलं तर. मग त्याच्यावरच आम्ही चालतो. आम्हाला काही शेतीबाडी नाही म्हणतात, शेतकऱ्यांनीच यायचं. आता शेतकऱ्यांनी यायचं म्हणलं या गरिबांनी करायचं काय. याच्यावर जगते. माझं एक पोरग ती असंच इकडं तिकडं काम करतं आणि माझे मालक आणि मी आम्हाला रोडचं पुरवते. त्या टायमाला डांबरी रोड नव्हता. ज्या टायमाला 10 रुपयात आम्ही 5 तासाला जात होतो, 10 रुपयात 20 रुपये 10 किलो पासून 10-15 रुपये 10 किलो पासून मी माल विकते. त्या टायमाला मुंबईचे व्यापारी होते. काय हडपसरला थोडंफार आमचं खपलं तर खपलं, नाही तर मुंबईवाली सगळा माल घेत होती. मुंबईवाली म्हणायची काय असेल ते जाडं बरडं आणा तुम्ही, आम्ही विकतो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.